नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आता बघू शकता दुपारची वेळ होती आणि मला थोड्याशा पापड्या खायची इच्छा झाली। मग मी त्याला थोडंसं गरम केलं आणि श्रियांची सगळ्यात जास्त महत्त्वाचा आवडता पदार्थ म्हणजे गुलाबजामुन। 2 दिवसापासून सारखं म्हणत होता मम्मी गुलाबजामुन करायचे। मग आज शेवटी गुलाबजामुन करायला सुरुवात केली। तर बघू शकताय गुलाबजामुन मी इकडे पाक बनायला ठेवलाय, पीठ मळून घेतलंय, थोडासा मी तिथे खायचा सोडा टाकलेला आहे म्हणजे बेकिंग सोडा टाकलाय आणि त्यानंतर दुधामध्ये मी मळून घेतलंय। त्यानंतर सगळे गुलाबजामुन मी इकडे बनवून घेतले। नंतर तुम्ही बघू शकताय कढईमध्ये मी तेल गरम करायला टाकलेलं आहे, तुम्ही इथे तूप सुद्धा टाकू शकताय आणि त्याचा वन ऑफ द फेवरेट आहे तर बघू शकताय तो सुद्धा झोपेतून उठलेला होता, कारण मी गुलाबजामुन दुपारच्या वेळेला बनवत होते आणि तो मला सांगतोय की मम्मा गुलाबजामुन बनव, 1 2 3 असे मोजत होता। तर बघू शकताय तेल इकडे गरम झालेलंच आहे। तर मग मी तिकडे एक एक करून गुलाबजामुन तेलामध्ये टाकले जे आपण बनवून घेतलेले होते। ते व्यवस्थित बनल्याच्या नंतर तुम्ही बघू शकताय त्याला हलकं ब्राऊन, आता थोडंसं पहिले सुरुवातीला आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि नंतर कमी करून मी त्याला तळून घेतलंय। बघू शकता किती छान ब्राऊन कलर आलेला आहे। नंतर मी इकडे आपला पाक रेडी झालेला होता, थोडेसे मी थंडे होऊ दिले आणि पाकामध्ये मी त्या जे काही गुलाबजामुन आपण बनवलेले ते व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता याला थोडंसं साईडला ठेवायचे। राहिलेले गुलाबजामुन सुद्धा मी असेच तळून घेतले आणि तळून घेतल्याच्या नंतर त्यांना सगळे गुलाबजामुन बघू शकताय रेडी झाले श्रेयांशला खाण्यासाठी। थंड होईपर्यंत सुद्धा त्याच्याकडे वेळ नव्हता। तर बघू शकताय गरम गरम गुलाबजामुन खात होता आणि मला थंब दाखवून सांगतोय की मम्मा खूप छान झाले। परत त्यांनी प्लेटमध्ये 5 गुलाबजामुन घेतले आणि सांगतोय की खूप जास्त गरम आहेत, बट आता त्याला खायचेच होते त्यामुळे ते थंड झाल्याच्या नंतर बघू शकता त्यांनी खाल्ले। आणि मग आम्ही संध्याकाळी 4-5च्या वेळेला थोडंसं बाहेर निघालेलो होतो। मग बाहेर गेलो, थोडंसं आम्हाला काम होतं, मार्केटमध्ये जे काम होतं ते करून घेतलं आणि रात्री यायला आम्हाला 8 वाजले। मग आम्ही गेलो चिकूच्या माऊकडे। चिकूचं काम चालूच होतं, पण मग आम्ही मस्त शेवभाजी बनवली, पोळ्या केल्या, सर्वांनी जेवण केलं आणि आम्हाला वापस येण्यासाठी 10 वाजले। ओके, गुड नाईट।